नमस्कार मित्रांनो, जसं की आपण मागच्या वेळेस बोललो होतो की एमपीएससी ग्रुप बी आणि ग्रुप सी मधील राज्यशास्त्र विषयातील जे सर्वात महत्वाचे टॉपिक्स आहेत ते आज आपण डिस्कस करणार आहोत या चर्चा करणार आहोत त्यावर. ठीक आहे, तर चला मित्रांनो बघूयात आजचे आपले राज्यशास्त्र विषयातील महत्वाचे टॉपिक्स. तर पहिला टॉपिक आहे मार्गदर्शक तत्व. राज्यशास्त्रामधील सर्वात महत्वाच्या टॉपिक मधून एक हा पण आहे की राज्याचे मार्गदर्शक तत्व काय आहेत आणि त्यामध्ये नेमकं पेपरमध्ये विचारलं काय जातं तर कलम 36 ते 51. दुसरं समान वेतन. ठीक आहे, समान वेतन, समान नागरिक संहिता ते काय असते ते विचारतात, त्याच्याबद्दल प्रश्न येतात. राज्याचा विकास कसा होतो त्याच्याबद्दल प्रश्न येतात. याला थोडं बहुत आपण करंट बेस पण याला जोडलं जातं, ते एक थोडंसं पाहून घ्यायचं. दुसरा टॉपिक आहे मूलभूत हक्क. मूलभूत हक्क हा पेपरमध्ये विचारणारा खूप चांगला, म्हणजे त्याच्यावरून खूप चांगले प्रश्न बनू शकतात. जसं की ज्याच्यामध्ये आहे मानव तस्करी, वेठबिगारी. कलम 13 पासून तर 32 पर्यंत आपले मूलभूत हक्क सांगितलेले आहेत. त्यामध्ये समताचं काय कलम आहे, स्वातंत्र्याच्या काय कलम आहे, शोषणाविरुद्ध काय कलम आहे, सर्व गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात. तर हे आपल्याला मोडते मूलभूत हक्कामध्ये आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरा टॉपिक आहे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. म्हणजे की 1947 नंतर भारत आणि पाकिस्तानची फाळणी बद्दल. ठीक आहे, पुन्हा काय म्हणूयात, ब्रिटिश सत्तेचा अंत, संविधान सभा. ठीक आहे, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड वाल्या ज्या हे आहेत आपल्या कायदे आहेत ते विचारले जातात. ठीक आहे, तर ह्या सर्व कायदा खूप महत्वाचा आहे, याच्यावर खूपदा प्रश्न आलेले पण आहेत आणि येत पण राहतील. ठीक आहे, त्याच्यानंतर चौथा महत्वाचा टॉपिक आहे राज्य लोकसेवा आयोग. राज्य लोकसेवा आयोग म्हणजे आपण जे एक्झाम साठी प्रिपरेशन करत आहोत एमपीएससी, तेच म्हणजे राज्य लोकसेवा आयोग. ठीक आहे, त्याच्यावरच प्रश्न विचारतात. कलम 315 ते 323 पर्यंत राज्य लोकसेवा आयोग मध्ये मोडलं जातं. ठीक आहे, त्याच्यामध्ये राज्य आणि सरकारच्या भरती काय आहेत, ठीक आहे, त्याची पद्धती, सत्ता कशी चालवायची, राज्यपालाची नियुक्ती करतो कसं करतात, या सर्व गोष्टी राज्य लोकसेवा आयोग मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या टॉपिक वरून इथे प्रश्न विचारले जातात. पाचवा आणि सर्वात महत्वाचा टॉपिक, ज्याच्यावर दरवर्षी एक ना एक प्रश्न म्हणा या 3-4 प्रश्न नेहमी येतच राहतात, तो आहे राज्य घटनेची वैशिष्ट्य. खूप महत्वाचा, अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे मित्रांनो. याला थोडस चांगलं केलं तर याच्यावर पैकीपेक्षा पैकी आपण मार्क घेऊ शकतो. त्याच्यामध्ये काय विचारलं जातं, लिखित संविधान, म्हणजे संविधान लिखित आहे, खूप मोठं आहे आपलं संविधान, त्याच्याबद्दल विचारलं जातं. संविधान निर्माण कसं झालं, ठीक आहे, कोणी केलं, ठीक आहे, संघराज्य व्यवस्था काय होती, एकेरी नागरिक तत्व काय असतं, स्वतंत्र न्यायपालिका, धर्मनिरपेक्ष, समाजवाद, या सर्व गोष्टी आपल्याला राज्यघटनेच्या वैशिष्ट्यामध्ये माहीत पडतात. तर हे काही टॉपिक्स आहेत त्याच्यामधले. याला जर खूप चांगल्या पद्धतीने केलं तर याच्यावरही खूप चांगले प्रश्न येतात, दरवेळेस येतात आणि याच्यावर स्कोर पण चांगला करता येतो. सहावा सर्वात महत्वाचा टॉपिक. ठीक आहे, याच्यानंतर जसं आपल्या राज्यघटनेची वैशिष्ट्य नंतर दुसरा कोणता महत्वाचा टॉपिक असेल तर तो आहे पंचायत राज. एमपीएससीच्या ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या प्रत्येक पेपरला पंचायत राजचे ऍटलिस्ट या कमीत कमी म्हणूयात आपण 3 ते 4 प्रश्न डेफिनेटली राहतात. आणि जर तुमची पकड थोडस याच्यावर जर चांगली असेल तर ते ऍक्युरेट असतात, कारण की खूप मोठे प्रश्न राहत नाही. एकदम थोडस समजून जर या टॉपिकला तुम्ही कव्हर केलं तर तुमचे इझिली हे प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतात. त्याच्यामध्ये विचारतं काय तर ग्रामसभा. ग्रामसभा महत्वाचा आहे. दुसरा आहे ग्रामपंचायत, त्याच्यानंतर त्याला जोडलेलं असतं पंचायत समिती. ठीक आहे, जिल्हा परिषद, राज्य निवडणूक आयोग. ठीक आहे, या गोष्टी विचारतात. सरपंच, त्याची कार्य, ठीक आहे, निवडणूक, त्याची निवडणूक कशी केली जाते, ठीक आहे, समित्या कोणत्या कोणत्या असतात, ह्या सर्व गोष्टी पंचायत राजमध्ये विचारल्या जातात. ठीक आहे, तर एवढं केलं तर तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. त्याच्यानंतरचा टॉपिक आहे सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालय ही आपल्या राज्यामधली, ठीक आहे, खूप चांगली व्यवस्था म्हणूयात, ज्याच्याने आपल्याला न्याय मिळतो हे तुम्हाला माहिती आहे सर्वांना. कलम
124 ते 147 मध्ये सर्वोच्च न्यायालय मोडतो. त्याच्यामध्ये विचारलं काय जातं तर अभिलेख न्यायालय. त्याच्या घटनात्मक संरक्षण काय असतात, मूलभूत हक्काचे संरक्षण तो कसा करतो त्याच्याबद्दल विचारलं जातं. न्यायिक पुनरावलोकन काय असते हे विचारलं जातं. याच्यावर खूप सारे प्रश्न येत राहतात. हे खूप चांगलं केलं तरी तुमचे याच्यावरही प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतात. त्याच्यानंतर 8वा महत्वाचा टॉपिक आहे राज्य विधान मंडळ. कलम 168 ते 212 मध्ये राज्य विधान मंडळ दिलेलं आहे. त्याच्यात मोस्टली काही महत्वाचे टॉपिक म्हणूया ज्याच्यावर प्रश्न येतोच हमखास, तो आहे एक राज्यपालाची भूमिका. राज्यपालाची भूमिका म्हणजे आता त्याचा सर्वच आलं, म्हणजे की राज्यपाल निवडून कसा दिला जातो, ठीक आहे, त्याची कार्य काय आहेत, त्याची भूमिका काय असते, तो कोणाला काढू शकतो, कोणाला ठेवू शकतो, ठीक आहे, या सर्व गोष्टी त्याच्यात येतात. अध्यक्ष, विधेयक प्रक्रिया हे सर्व विधानमंडळाच्या याच्यानुसार म्हणजे विधानमंडळामध्ये येतो. ठीक आहे. विधानसभा, विधान परिषद हे सर्व राज्य विधानमंडळ या टॉपिक मध्ये आपल्याला मोडतात. हाही खूप चांगला टॉपिक आहे. याच्यावर खूप जास्त हार्ड नाही आहे. हार्डली 3-4 पेजेस 7-8 पेजेसचे नोट जर बनवले तर खूप चांगले नोट बनतात आणि त्याच्यावरच प्रश्न येतात. ठीक आहे. त्याच्यानंतरचा आणखी एक महत्वाचा टॉपिक आहे पंचायत राजलाच पकडून, तो आहे 73 आणि 74वी घटना दुरुस्ती. ठीक आहे. हे खास करून पंचायत राजला पकडून आणि महानगरपालिकेला म्हणजे काय म्हणूयात ग्रामीण स्तरावर आणि शहरी स्तरावर ज्या गोष्टी केल्या जातात या जे काही गोष्टी म्हणजे नागरिकांसाठी केल्या जातात ते याच्यामध्ये मोठे, जसं की 11वी आणि 12वी अनुसूची हे खूप अत्यंत महत्वाची अनुसूची आहेत. ह्या डेफिनेटली पाहायच्या. तर याला जर तुम्ही स्किप करत असणार तर पॉलिटीमध्ये तुम्ही काहीच शिकले. म्हणून त्याच्यामध्ये वित्त आयोग आलं, त्याच्यानंतर निवडणूक प्रक्रिया काय असते ते आलं, आरक्षण, महिलांचं आरक्षण, महानगरपालिका, नगरपालिका, ठीक आहे, नगर परिषद हे सर्व 73 आणि 74 घटना दुरुस्तीमध्ये मोडलं जातं. त्याच्यानंतरचा 10वा आणि महत्वाचा टॉपिक म्हणजे खूप प्रश्न नाही म्हणूयात पण एखाद प्रश्न तर येतो, दरवर्षी एखाद प्रश्न येतात. ठीक आहे. 1-2 प्रश्न जरी आले आणि थोडस जर आपण याला वाचलं, हा टॉपिकच आहे की थोडस एकदा जर तुम्ही बघितलं त्याला आणि हार्डली 1 या 2 पेजेसचे नोट बनतील याचे, हे जर केलं तर याच्यावर तुम्हाला खूप म्हणजे तुमचे प्रश्न सुटतील, म्हणजे तुमचा एक मार्क वाया जाणार नाही. त्याच्यामध्ये विधायी संबंध, प्रशासकीय संबंध, आर्थिक संबंध, वित्त आयोग काय असते, जीएसटी काय असते आणि इमर्जन्सी म्हणजे आपत्कालीन स्थितीमध्ये कोणते निर्णय घेतले जातात आणि कोणत्या कलमनुसार आपण हे करू शकतो, इमर्जन्सी लावू शकतो. या सर्व गोष्टी हे आपल्याला केंद्र आणि राज्य संबंधामध्ये शिकायला भेटतात. तर मित्रांनो, हे झाले आपल्या पॉलिटीचे अत्यंत आणि महत्वाचे 10 टॉपिक्स ज्याच्यावर नेहमी प्रश्न एमपीएससी आयोग विचारत आलेली आहे आणि विचारत राहील. सध्या तरी पॅटर्न चेंज झालेला नाही. आणि हे जर तुम्ही चांगलं केलं तर मी खूपदा असे विद्यार्थी पाहिले आहे जे पॉलिटीमध्ये म्हणजे राज्यव्यवस्थेमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स घेतात. राज्यशास्त्र विषयाला 15 प्रश्न विचारतात, तर त्याच्यामध्ये तुमचे 15ही प्रश्न बरोबर येऊ शकतात जर तुम्ही हे महत्वाचे टॉपिक जर केले तर. आणि याचबरोबर आणखी काही अदर्स मध्ये गोष्टी आहेत त्या जर तुम्ही बघितल्या तर तुमचा ऍक्युरेट पॉलिटी बनून जाते. म्हणजे तुम्हाला पॉलिटी या विषयाची कधी भीतीच वाटणार. तसंही पॉलिटी खूप चांगला आणि खूप इझी काय म्हणूयात विषय आहे, पण तरी खूप लोकांना जर समजलं तर खूप चांगला समजतं, नाही तर कोणाकोणाला समजत सुद्धा नाही. म्हणून या विषयाची जर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने तयारी केली तर एमपीएससी मध्ये तुम्हाला 15 मार्क कुठेच जाणार नाही. ठीक आहे मित्रांनो, तर चला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये परत भेटूयात आणखी त्या चांगल्या विषयाशी महत्वाचे टॉपिक घेऊन.